नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, कर्जमाफीच्या संदर्भातली एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। ती बातमी कशा प्रकारची आहे मित्रांनो, तुम्ही ते वाचू शकता। कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकरी पुन्हा अडचणीत आलेला आहे। कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांच्या अखेर रांगा लागलेल्या आहेत। कोणत्या कारणामुळे शेतकरी अडचणीत आला आणि कोणकोणत्या कागदपत्रांसाठी आता हे रांगा लागलेल्या आहेत, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती समजून घेऊयात। मित्रांनो, राज्य सरकारने बळीराजाला दिलासा देण्यासाठी कर्जमाफीचे संकेत दिले आहेत। या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी या प्रक्रियेसाठी सुरू असलेल्या कागदपत्रांच्या पूर्ततेमुळे शेतकरी पुन्हा एकदा मेटाकुटीस आला आहे। स्थानिक बँकांनी कर्जमाफीची यादी मागवली असून त्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने कागदपत्रे जमा करण्याचे फरमान सोडल्याने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी उसळली आहे। स्थानिक पातळीवर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांकडून जमिनीचा सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, फार्मर आयडी यांसारख्या कागदपत्रांची मागणी केली आहे। मात्र यावर शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांच्या मते जेव्हा ते कर्ज घेतात तेव्हाच बँक किंवा विकास सोसायटी त्यांच्याकडून सातबारा उतारा, 8 फेरफार, आधार कार्ड, इक्रार आणि इतर कायदेशीर बाबींची पूर्तता करून घेतो। ही सर्व कागदपत्रे आणि माहिती बँक किंवा विकास संस्थेच्या दप्तरी आधीच उपलब्ध आहे। अशा असताना कर्जमाफीच्या यादीसाठी पुन्हा तीच कागदपत्रे सादर करण्यासाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे करणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता ग्रामीण भागातून उपस्थित केला जात आहे। सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेणे स्वागतार्ह आहे, परंतु त्याची अंमलबजावणी करताना ती सुलभ आणि पारदर्शक असावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। बाळासाहेब सोनवणे स्थानिक शेतकरी शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेताना हातचे राखून न घेता संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत। तुकड्यात किंवा अटी शर्तींसह कर्जमाफी करण्यापेक्षा सरसकट आणि संपूर्ण कर्जमाफी झाली तरच शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल। केवळ प्रसिद्धीसाठी किंवा श्रेयासाठी कर्जमाफीचा ढोल पिळून डांगोरा पिटण्यापेक्षा प्रशासकीय पातळीवर उपलब्ध माहितीचा वापर करून थेट लाभ द्यावा असे मत सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लावण्यापेक्षा डिजिटल प्रणालीचा वापर करून ही प्रक्रिया राबविण्याची गरज व्यक्त होत आहे। अश्विन लांडगे स्थानिक शेतकरी अनेक स्वाभिमानी शेतकरी कर्ज घेऊन वेळेवर त्याची परतफेड करतात, मात्र कर्जमाफीत बहुधा थकबाकीदारांचा विचार होतो। नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी आणि कधीही कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने विशेष अनुदान किंवा प्रोत्साहनपर लाभ देण्याची गरज आहे, जेणेकरून त्यांच्यावर अन्याय होणार नाही। शेतकऱ्यांना उभे राहावे लागत आहे तासनतास। मित्रांनो, सध्या खरीप हंगाम संपून रब्बीची तयारी सुरू आहे। अशातच कागदपत्रे जमा करण्याच्या सूचनेमुळे ग्रामीण भागातील जिल्हा मध्यवर्ती बँका आणि विविध विकास सोसायट्यांच्या कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांच्या गर्दी होत आहेत। अनेक ठिकाणी सर्व्हरच्या समस्या किंवा कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे शेतकऱ्यांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे। दत्तात्रय नवले, महेंद्र देवकर स्थानिक शेतकरी सध्या महसूल कर्मचारी संपावर असून त्यामुळे अनेक कागदपत्रे मिळत नाहीत। सरकारने बाऊ न करता पिनबुक भोमाट कर्जमाफी द्यावी। तर मित्रांनो, अशा प्रकारे या सर्व कारणांमुळे आता शेतकऱ्यांना टेन्शन आलेलं आहे, चिंता वाढलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या रांगा देखील लागलेल्या आहेत। तर मित्रांनो, अपेक्षा करतो की माहिती महत्त्वाची वाटली असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा आपल्या चॅनलला। धन्यवाद।